नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्रच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटर मध्ये जी असामी आलेली आहे ती फार स्पेशल आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत राज्याचे आणि साताऱ्याचे सर्वात लोकप्रिय आमदार म्हणून त्याची गेले अनेक दशक ही ख्याती आहे. आपल्यासोबत शिवेंद्रराजे भोसले आहेत. खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये. आणि खरं तर राजा, तुमचं एन्काउंटर करण्याची संधी तुम्ही मला दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. सर्व जय महाराष्ट्र चॅनलच्या व्ह्यूअर्सना पण माझा नमस्कार. शिवेंद्र राजे, जसं मी ओपनिंगलाच म्हटलं की तुम्ही साताऱ्याचे लोकप्रिय आमदार म्हणून अनेक वर्ष लोक तुम्हाला ओळखतात. खरं तर छत्रपतींच्या तुम्ही वंशज आहात, त्यामुळे लोकांचं एक प्रेम तुमच्या प्रती आहेच. पण हे असताना केवळ तो ऑरा न ठेवता तुम्ही अगदी म्हणतो ना आपण, लोकांमध्ये मिसळून चहाच्या टपरीवर त्यांच्यासोबत चहा पण पिता, असे देखील काही किस्से मी ऐकलेले आहेत. तर इतकं लो प्रोफाईल तुम्ही राहता, कसं जमतं हे? आता आपण थोडा आमच्या सर्वच कुटुंबाचा इतिहास बघितला तर माझ्या आजी आमच्या म्हणजे घराण्याच्या सगळ्यात जे काही घराण्याचं नाव म्हणा, घराण्याबद्दलचं ते माझ्या आजी ज्या होत्या सुमित्रा राजे, ह्यांनी खरं म्हणजे हे सगळं जपलं कायम. त्यांनी त्या राजकारणात कधीच नव्हत्या, पण त्यांनी हे जे आपण म्हणलं की लोकांमध्ये, आपल्या लोकांमध्ये त्यांच्यासारखं राहायचं. आपण काहीतरी वेगळं आहे किंवा आपलं असं कधी कोणाला जाणवलं नाही पाहिजे. वा. वागणुकीतनं, बोलण्यातनं असं कधी आपल्या लोकांना कधी असं हे भासू नये. त्यांचं सारखं असं की आपली लोक आहेत, त्यांच्यामुळे आपण आहे, तेव्हा आपण त्यांच्यासारखंच राहिलं पाहिजे, त्यांच्यासारखंच वागलं पाहिजे, किंवा आपण काहीतरी वेगळं आहे किंवा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे असं म्हणजे घरानं हे आहे म्हणून. तो हे नाही. तसंच माझे वडील पण तसेच होते. अगदी माझे म्हणजे सगळेच आमचे, माझे दोन्ही काका म्हणा किंवा सगळ्यांचंच तसं होतं की सगळेच त्या ह्याच्यातच आम्ही सगळे मोठे झालो. आणि मला वाटतंय तेच आजपर्यंत म्हणजे राजकारणातलं यश म्हणा किंवा समाजकारणातनं किंवा आज जे काही माझी ओळख आहे किंवा जे काही सातारा असेल किंवा बाहेर, हे जेवढं तुम्ही लोकांमध्ये मिळून मिसळून राहाल तेवढं लोक तुम्हाला मोठी करतात. तुम्हाला काय वेगळं काय लोकांची अपेक्षा फार तुमच्याकडनं असते असं नाही. तुम्ही जेवढं लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्याप्रमाणे राहाल, वागाल, बोलाल, तसं तुम्ही एकदा वेगळे पण दाखवायला लागला की मग लोक वेगळी लोक होतात तुमच्यापासून. डोक्यावर घेतलेलं कधी खाली म्हणजे म्हणतात ना, पायाखाली कधी घेतील हे सांगू शकत नाही. खरंय. पण मला असं वाटतं की भाऊसाहेब महाराज यांचं अकाली निधन झालं आणि त्याच्यानंतर तो जो वारसा होता त्यांचा, तो तुम्ही इतकी वर्ष समर्थपणे चालवताय. मला असं वाटतं 5 वेळा तुम्ही मोठ्या भरघोस मतांनी निवडून येताय. तर हे इतकं सांभाळणं आणि मुळात तो जो धक्का होता त्यांच्या अकाली जाण्याचा, त्यानंतर ही आलेली जबाबदारी कशी होती? नाही, धक्का तर होता, कारण असं म्हणजे त्यांचं एक तर जायचं वय पण नव्हतं आणि असं काय त्यांना कुठला मेजर आजार झाला आणि ते गेलेत असा पण विषय नव्हता. अगदी 2-3 दिवसातलाच हे होतं. आणि म्हणजे त्याच्यातलं आणखीन धक्कादायक होतं की हॉस्पिटलमध्ये हे झालं. म्हणजे असं पण काही कुठं पोचवता आलं नाही किंवा मेडिकल ट्रीटमेंट मिळाली नाही असं नाही. हे ते ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये, तिथंच त्यांचं निधन झालं. पण एक आहे की मला वाटतंय माझ्या वडिलांनी जे काही काम केलं, म्हणजे 78 पासून ते आमदार म्हणून निवडून आले, तेव्हापासून त्यांनी जे काम केलं किंवा लोक जी त्यांनी एकत्र आणली, जी आपण राजकारणात फळी म्हणतो कार्यकर्त्यांची, ती जी त्यांनी कामाच्या माध्यमातनं, संस्थांच्या माध्यमातनं जी मांडली आणि जे त्यांनी लोकांना प्रेम, विश्वास दिला. आणि महाराष्ट्रात सुद्धा काम करताना त्यांच्याबरोबर आता मंत्री म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केलं. पण महाराष्ट्रातल्या पण अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या बरोबर त्यांचे असणारे म्हणजे प्रेमाचे संबंध वगैरे. त्यामुळं मला नाही, मी मी ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आलो माझे वडील वारल्यानंतर, त्यावेळेला मला इथं आल्यानंतर मला सगळेजण बोलवून हे करायचे. म्हणजे मी पहिलीच टर्म होती माझी आणि ज्यावेळेला अधिवेशन होतं
प्रत्येक जण मला बोलवून हे करायचं, तू अभयराजांचा मुलगा का, तू अभयराजांचा मुलगा का, म्हणजे एवढं वडिलांचं प्रेम आणि हा म्हणजे ते वलय जे होतं त्याच्यातनं मग पुढं काम संपर्क ह्या गोष्टीतनं मग पुढचं जे आहे म्हणजे वडिलांचं वलय तर होतंच. पण मी असं म्हणणार नाही की त्याच्यावरच मी बसून राहिलो, पण खरंय. त्याचा योग्य हे करून मग पुढं आपलं काम किंवा वेळ म्हणजे आपण म्हणतो ना, वेळ काळ बदलली की मतदारसंघाचे तिथल्या लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, प्रश्न प्रश्न बदलतात. बदलतात. मग तसं बदलत बदलत मी पुढं आमदार म्हणून काम करत गेलो आणि तसं मला सगळ्यांनी साथ पण दिली, हे पण महत्वाचं आहे माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यात. त्यामुळे लोकांचा एक विश्वास बसला की हे नुसतं वडिलांच्या नावावर किंवा छत्रछायेखाली. घराण्याच्या नावावर नाही, तर हे स्वतः काहीतरी करतात, करून दाखवलंय. आता चालू आहे पुढं राजकारण. नाही, पण जसं मी म्हटलं ना, की तुम्ही फार लो प्रोफाईल राहता आणि केवळ मतदारसंघात नाही, तर तुम्ही जेव्हा मुंबईत आमदार म्हणून वावरत असता, म्हणजे वावरायचात त्या काळामध्ये, आता तर तुम्ही मंत्री झालेले आहात, त्यामुळे मराठा समाजामध्ये एक आनंद नक्कीच आहे या सगळ्याचा. पण जेव्हा तुम्ही आमदार म्हणून वावरत होता, तेव्हा देखील अगदी लो प्रोफाईल तुम्ही राहायचात, लोकांमध्ये मिसळायचात, अगदी म्हणजे मंत्रालयाच्या समोरचा डोसेवाला तिथेही जाऊन शिवेंद्रराजे आम्हाला अनेकदा मला स्वतःला अनेकदा दिसलेले आहेत. तर मला आश्चर्य वाटायचं आणि तिथे लोक तुमच्यासोबत फोटो काढायचे. पण शिवेंद्रराजे कायम तिथं जायचे आणि नाही तर तसं मी मगाशी म्हटलं तसं आमच्या सगळ्यांच्या मध्ये बऱ्यापैकी लो प्रोफाईल राहणं हे आमच्या पूर्ण घरातलंच आहे. फार काही म्हणजे माझे वडील पण काय फार असं म्हणजे ह्याच्यात राहायचे वगैरे असं नाही, अगदी साध्या ह्याच्यात राहायचं. त्यामुळं फार पुढं पुढं करणं वगैरे ह्या गोष्टी स्वभावातच नाहीत असं म्हणावं लागेल. पण आपलं त्याचा काम फटका बसला का? इतकी नाही वर्ष तुम्ही होत असेल, म्हणजे हा मी असं काय असेस केलं असं नाही म्हणणार मी कधी. होत असेल, त्याचा फटका बसत असेल. पण एक आहे की आपल्यावर दिलेली जबाबदारी आणि आपल्यावर दिलेलं हे ज्या वेळेला ते येतं त्यावेळेला ती जबाबदारी मग काही करून पार पाडणे. पक्ष म्हणून असेल, आपल्या नेत्यानं दिलेली असेल किंवा मतदारसंघ म्हणून असेल किंवा लोकांनी केलेल्या अपेक्षा असतील, म्हणजे त्या याच्यामध्ये मागं हटायचं नाही, एवढं मला चांगलं माहित आहे. नाही, तुम्ही असं नक्की म्हणताय की वडिलांच्या निधनानंतर तुम्ही लोकांमध्ये जायला लागलात, लोकांचं प्रेम तुम्हाला मिळायला लागलं. मात्र तो जो वारसा असतो ना, तो सांभाळणं देखील तितकंच आव्हानात्मक असतं. तर सुरुवातीचा तो काळ कसा होता, की ज्यावेळी लोक तुम्हाला देवर इमॅजिनिंग यू इन हिज शूज? नाही ऍक्च्युली आपल्याला म्हणजे एखाद्या दिवशी पण मला सुरुवातीच्या ह्याच्यात म्हणजे आपण मराठीत म्हण आहे म्हणजे लोकांनी अगदी तळहाताच्या फोडासारखं जपतात म्हण, तसं मला लोकांनी अक्षरशः माझ्या वडिलांबरोबरच्या तसं जपलं होतं असं म्हणावं लागेल. कारण म्हणजे तसं घरामध्ये कोणच नव्हतं असं सिनियर किंवा ज्याचा आधार असेल. आणि निवडणूक जी माझ्या पुढे होती ती संघर्षाचीच होती, ती काय थोडक्यात होणारी निवडणूक खरंय. नव्हती. पण मला खऱ्या अर्थानं मला म्हणजे लोकांनी मला सांभाळून आणि हे करून किंवा भाऊसाहेब महाराजांनंतर साथ देण्याचं काम, म्हणजे ती जी म्हण आहे तळहाताच्या फोडासारखं, तसं मला जपलं असं मी नक्की हे करेन. म्हणजे कुठेही कुणी माझ्याकडनं वेगळ्या अपेक्षा केल्या नाहीत, वेगळ्या नाही. लोकांनी स्वतःहून बाहेर पडून स्वतःहून ताकद लावून म्हणजे साताऱ्यातल्या यांनी मला म्हणजे राजकारणामध्ये त्यांनी पुढं आणलं. तुम्ही असं म्हणालेलात एका ठिकाणी, की राजकारणामध्ये कधी कधी समाजसेवेला बाजूला राहते समाजसेवा. तर असं का म्हणालेलात? काय नेमकं सांगायचं नाही होतं? असं नाही. आता कसं आपण म्हणजे ज्यावेळेला काम करतो सगळ्या याच्यामध्ये कधी कधी असे घटना प्रसंग येतात की काही वेळेला तुम्हाला काही वेगळे निर्णय घेणं पण क्रमप्राप्त असतं त्या सिच्युएशन प्रमाणे. तेव्हा कधी कधी असे सिच्युएशन होतात किंवा कधी कधी म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यातच असे सिच्युएशन येत असतात की तुम्हाला काही गोष्टी मग ज्या तुमच्या नेहमीच्या त्या बाजूला ठेवून पुढे जायला लागतं. असं होतं. म्हणजे अगदी पत्रकारितेच्या ह्याच्यात पण मला वाटतंय
अशा सिच्युएशन येत असणार. तसंच राजकारण काय, पत्रकारिता काय, शेवटी फील्ड वेगळं जरी असलं तरी काम तर असतंच तिथं. त्यामुळे होत राहतात अशा गोष्टी कधी कधी. पण मला एक सांगा की तुमच्या वडिलांनी जे कार्यकर्त्यांची त्यांची जी फळी उभारलेली होती, त्यानंतर तुम्हाला पण कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागली होती. वयामध्ये तफावत होती, अनेक गोष्टी होत्या. तर ही नवीन फळी कार्यकर्त्यांची निर्माण करताना आणि त्यांच्यामध्ये तो जीव फुंकताना किती तारांबळ किंवा 100% हे फार ट्रिकी सिच्युएशन हम्म, होतं. अजून पण आहे. अजून पण आता मी एवढं जरी असलो तरी अजून पण जुनी जी आहे ती आणि नवीन जी आता पिढी जी येते किंवा आली आहे माझ्याबरोबर, ह्यांचं मेळ बॅलन्स समेळ. हे करणं हे फार ट्रिकी सिच्युएशन अनेक वेळेला निर्माण होतात. आणि मेजर सिच्युएशन इलेक्शन ज्यावेळेला असतात, खरंय. हे आपल्या लोकल बॉडीजचे ज्याला आपण म्हणू, मग झेडपी, पंचायत समिती, म्युन्सिपाल्टी, त्यावेळेला 100% ट्रिकी सिच्युएशन होतं. मग थोडं जुनं नवीन ह्याचं कॉम्बिनेशन ठेवायचं. अगदीच जुने पण सगळे बाजूला काढून चालत नाही, नवीन पण अगदी सगळे आणलेत असं पण चालत नाही. मग थोडं कॉम्बिनेशन ठेवून पुढे जायचं. आणि मला वाटतं ते आतापर्यंत कॉम्बिनेशन ठेवण्याचा माझा जो प्रयत्न होता तो पॉझिटिव्हली चालला माझ्या म्हणजे मतदारसंघात. माझ्या न्यू जनरेशननं पण मान्य केला आणि जुन्यांनी पण त्याला साथ दिली. सातारा शहराचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न. तुम्ही ऐतिहासिक ब्रिटिशकालीन जे कास धरण होतं हो. त्याची उंची तुम्ही वाढवलीत. आता पाण्याचा प्रश्न किंवा पाणी टंचाई, आता खरं उकाडा पण सुरू झालाय, त्या निमित्तानं हा प्रश्न विचारते, काय परिस्थिती तसं आहे? आता आम्हाला पाणी टंचाई नाही, आमच्याकडे पाणी मुबलक आहे सातारला. कासचं आहे, कनेरचं आहे, उरमोडीचं आहे आणि परत असे 3-4 योजना आमच्या तिथं कार्यान्वित आहेत. थोडं आज प्रॉब्लेम एकच येतोय की काही जी उपनगरं आमची होती, जी आज नगरपालिकेच्या हद्दीत आली, त्या ठिकाणच्या सप्लायच्या लाईन आमच्या जुन्या झाल्यामुळं कॉलनीज वाढल्या, घरं वाढली. त्यामुळं त्या लाईन आता काम चालू आहे. म्हणजे त्याला पण आपल्या युती सरकारनं आत्ताच्या मंजुरी दिली, काम चालू आहे. पण आता एकच आहे की आमचं प्रॉब्लेम एकच आहे, पाणी आहे. फक्त आता आम्हाला ते नीट पोचवणं काही भागामध्ये, म्हणजे सातारा शहरामध्ये नाही, जुन्या शहरामध्ये. पण जी उपनगर आहेत तिकडं एकदा ह्या स्कीम झाल्या की ते सुद्धा नीट प्रेशरनं वेळच्या वेळी जे आहे ते पोचल अशी आहे. त्यामुळे आता पाणी टंचाई अशी नक्कीच साताऱ्यामध्ये राहणार नाही, राहील, आता पण नाही आहे. पण हे जरा एकदा योजना पूर्ण झाल्या, ह्या 1-2 योजना चालू आहेत, की मग अजून स्मूथ हे होईल. म्हणजे सप्लायचं, स्टोरेजचं एकदा झालं किंवा बऱ्यापैकी विषय संपल. इतकी वर्ष साताऱ्याने तुम्हाला लोकप्रिय आमदार म्हणून पाहिलं होतं. यावेळी तुम्ही मंत्री म्हणून सातारकरांच्या समोर जात आहात. मंत्री झाल्यानंतर किती योजना पटापट कार्यान्वित झाल्या? काय फरक जाणवला तुम्हाला? 100% हा, फरक. आता मी आमदार म्हणून पण काम करत होतो. म्हणजे एकतर काय होतं, आपण बघा, म्हणजे मंत्री झाल्यानंतर तुम्हाला एकतर ती सगळी प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयामधली जी तुमची असते ती हातात मिळते. आणि त्यामुळं मंत्रालयातले जे फाईल मूव्ह करणं म्हणतात, खरं खरं. त्या ह्याच्यासाठी ही यंत्रणा फार उपयोगी पडते. म्हणजे आमदार म्हणून सातारवरनं मुंबईत यायचं, खरं दिवसभर खरं. ते मंत्रालय, अंडर सेक्रेटरी, हे ते सचिवांना भेटा, मंत्र्यांना भेटा आणि ती फाईल हलवा तुमची. खरं ते खरं. ते करणं आणि तुमचं ऑफिस, मिनिस्टरचं ऑफिस तिथं आहे. असं तुम्ही 2 दशकं केलं. हो, केलं. आता ते करणं भागच होतं, शेवटी मतदारसंघ आहे. पण खरं. ते केलं, तो अनुभव तर आलाच 2 दशकाचा, किंवा अनुभव सगळा आलेलाच आहे. त्यामुळे तो जमा आहेचा अनुभव जुना आलेला. पण नक्कीच मंत्री किंवा तुमचं ऑफिस तिथं मिनिस्टरचं जे आहे, तर 100% योजना मंजूर करून घेण्यामध्ये मेजर फायदा होतो असं म्हणेन मी. मेजर म्हणजे अ, आपण जर म्हटलं तर दुप्पट वेगानं कामं मंजूर होतात. तर सातारकरांसाठी काय विजन आहे तुमचं? साताऱ्यामध्ये आता काय नवीन तुम्ही करू इच्छित आहात? नवीन म्हणजे आता एक तर थोडं टुरिझमच्या दृष्टीनं आमचा सातारचा खरंय. आता आम्ही प्रयत्न म्हणजे करतोय. कारण आता कासचं आपलं पठार जे आमचं आहे फुलांचं,
त्याच्यामुळे आमच्याकडे टुरिझम फार वाढले सातारला, लोक फार मोठ्या प्रमाणावर येतात. आणि इतर वेळेला पण, कारण महाबळेश्वर, सातारा, पाचगणी तर बऱ्यापैकी हाईट आमची एकच आहे, त्यामुळे क्लायमेट आमचं तसंच असतंय. आता नवीन महाबळेश्वरमुळं आता आमचा हा वरचा जो सगळा भाग आहे, म्हणजे जावळी तालुक्यातला सातारा, पाटण, हा सगळा नवीन महाबळेश्वर याच्यात आलाय. त्यामुळे तिकडं पण गव्हर्नमेंटनं आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट नवीन करायचं केलंय. दुसरं, मुनावळेला आता मेजर आपण कोयना बॅकवॉटर जे आहे त्याच्यावर MTDCच्या थ्रू आपण साधारण 90-92 कोटीचा तो वॉटर स्पोर्ट्सचा प्रोजेक्ट सुरू झालाय. म्हणजे आता तिथं जसं आपण गोव्याला वगैरे जे वॉटर स्पोर्ट्स बघतो, म्हणजे स्पीड बोट, तुमचं स्कुबा डायव्हिंग, राईट राईट. तुमचं पॅरासेलिंग जे आपण बोटला हे करून ते, पॅराग्लायडिंग. पॅराग्लायडिंग, वॉटर स्कूटर्स, हाऊस बोट्स, क्रूज बोट्स, हे सगळं आता तिथं एक 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 सुरू झालेलं आहे. अजून क्रूज बोट्स आणि हाऊस बोट्स यायच्यात, पण त्या पण या प्रोजेक्टमध्ये वा. आता तर मधल्या मग बजेटच्या तुम्ही कोकणाचा टच फील आणून देणार तुम्ही 100% सातारला. आता एवढं आमचं कोयनेचं म्हणजे ते बॅक वॉटर जे 55 किलोमीटरचा बॅक वॉटर वा. आम्हाला अवेलेबल आहे. वा. तर आता टायगर प्रोजेक्ट तिथं सुरू झालाय, म्हणजे चांदोली आणि कोयना ह्याच्यातच टायगर प्रोजेक्ट सुरू झालाय. आता तिकडं पण त्यांनी 3 टायग्रेसेस बाहेरनं आणून इंट्रोड्यूस केल्यात. त्यामुळे तिकडं हे टायगरचं जे पॉप्युलेशन आहे ते वाढण्यामध्ये होईल, आपोआप त्याचं टुरिझम चालू होईल. कारण आपण आता ताडोबा ह्याला जाऊन बघतो आज तिथं कशा पद्धतीनं त्या लोकांना आजूबाजूच्या हे मिळतं, गाईड म्हणून गाड्या तुमच्या गेल्या गाड्यांना तुम्हाला पैसे मिळतात. असं आहे. तर बेसिकली आमचं जास्त आहे की टुरिझम वाढलं पाहिजे. टुरिझमच्यामुळं आमचं हे वाढावं, कारण थोडं इको सेन्सिटिव्ह झोन, डोंगरी भाग असल्यामुळं, आणि काही भागामध्ये जिकडं पूर्वी MIDC वाढावी अशी अपेक्षा होती, तिकडं आता इरिगेशन झाल्यामुळं म्हणावं तशा आहे ना, आम्हाला जमिनी MIDC वाढवायला आमच्या एरियात मिळत नाहीयेत. लोकांचा विरोध होतोय, म्हणजे ॲग्रिकल्चर लँड देण्यासाठी लोक, शेतकरी विरोध करतात की तुम्ही किती जरी किंमत देत असला तरी शेतीची जमीन आहे जी शेतीच्या खाली आहे ती द्यायला लोकांचा जरा विरोध आहे. जे पडून आहे, बॅरन आहे ज्याला आपण म्हणतो, किंवा जिथं पाणीच जाणार नाही ती मिळते, पण तिथं MIDC जाणं जरा अवघड आहे, असं आहे. आता पर्याय एकच आहे की टुरिझमकडे जास्त वळणं आणि त्याचा फायदा. असे पण आता नुसतं त्या कास्ट प्लॅटफॉर्मवर शनिवार रविवार हजारो लोक येतात, वासोट्याच्या ट्रेकमुळं हजारो लोक येतात. आता तर मुनावळ्यापासून, म्हणजे जिथे वॉटर स्पोर्ट्स आहेत तिथून वासोट्याला परवाच्या बजेट स्पीचमध्ये CM सरांनी रोपवेची घोषणा केली आहे. त्यामुळे ते एक नवीन अट्रॅक्शन होणार आहे की तुम्ही रोपवेनं पण वासोट्याला जाऊ शकाल, असंही आहे. बाकी मग इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे तर चालूच आहे. शहरातले कॉन्क्रीटचे रोड्स वगैरे करणं, जिल्ह्यात सुद्धा जे आहे, नुसतं शहरातच मी नाही बोललो, पण जिल्ह्यात सुद्धा आज बराच निधी आम्ही CRFच्या माध्यमातून आणला. म्हणजे मी मिनिस्टर झाल्यानंतर नाबार्डचे बरेच नवीन प्रोजेक्ट सगळीकडे सातारा जिल्ह्यात चालू आहेत. आता पुढच्या आम्ही हॅमची 2 मोठी कामं चालू आहेत PWDच्या माध्यमातून. पुढचे आता हॅमचे प्रोजेक्ट्स आम्ही घेतोय येणाऱ्या याच्यामध्ये. आता 10,000 किलोमीटर आम्ही नवीन जे करणार आहे त्यात आम्ही धरतोय. थोडं गडकरी साहेबांच्या मागे लागून सातारा पुणा ह्या हायवेची पण जरा कनेक्टिव्हिटी अजून चांगली होईल ह्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. आता दुसरा आमचा टनल जो आहे तो ओपन झाला, म्हणजे आपण आता सातारला आला तर आपल्याला जाताना 6 लेन टनल 4 लेन टनल नवीन ओपन झालाय. त्यामुळे ते एक म्हणजे थोडं 15-20 मिनिटं तिथं वाचतात, असं बरंच आहे. पण आता तुम्ही PWD मिनिस्टर आहात, त्यामुळे तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. 100% नाही, त्याच्यापेक्षा लोकांच्या अपेक्षा ह्या आहेत की मिनिस्टर आहात तर काम तर केलंच पाहिजे, पण त्यांना माहित आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे देणारा मुख्यमंत्री आहे, त्यामुळं तुम्ही आता थांबायचं नाही किंवा कमी पडला नाही पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. खरं. तर मुंबई गोवा महामार्ग देखील अद्याप अपूर्ण आहे. नाही, पण तर याच्यावर तुमच्या काही कशा पद्धतीनं हा महामार्ग तुम्ही मार्गी लावू आता शकाल? माझ्या मी 2दा पूर्ण मुंबई गोवा हायवे म्हणजे बाय कार जाऊन मी केला. त्याचं दोन्ही वेळेला गणपतीच्या आधी, कारण कोकणात गणपती हा सगळ्यात महत्वाचा सण असतो कोकणवासियांचा, आणि मुंबईकर जी गावी जातात रस्त्यामुळे त्यांचे हाल होतात, ट्रॅफिक जॅम. पण अगदी आता ज्याला आपण म्हणजे शेवटच्या एंडला म्हणू
त्याला हा प्रोजेक्ट आता आलेला आहे. म्हणजे फक्त माणगाव आणि इंदापूर हे दोन गावांचे बायपास सोडले तर बाकी सगळा जो हायवे जो आहे तो साधारण आमचं हे आहे की आत्ताच्या मे 26 पर्यंत तो पूर्ण होईल. अगदी चिपळूणचा फ्लायओव्हर पण ओपन होईल. खाली लांजा संगमेश्वर वगैरे तिथं पण जे थोडं हे होतं ती पण कामं मे एंड पर्यंत होतील. फक्त माणगाव इंदापूर त्यात म्हणजे ते का लांबतंय तर त्याचा पूर्वीचा जो कॉन्ट्रॅक्टर होता किंवा जी एजन्सी होती ती आपण रद्द केली. काम ते करत नव्हते आणि नवीन एजन्सी दिल्या त्यामुळे त्यांचं आता मुदतच 1 वर्षाची आहे म्हणजे मागच्या ह्याच्यापासून. ते तेवढं 27 पर्यंत जाईल म्हणजे 2027 पर्यंत तेवढं जाईल. पण तिथं सुद्धा ट्रॅफिक नीटनेटकं राहावं. आपला जो पुण्यावरनं जो रोड येतो तामिनी घाटातनं आता आमचा दुसरा एक प्रयत्न चाललाय की मे एंडच्या आधी त्या तामिनी घाटाचा जो बायपास आहे तो थोडा वाईडनिंग वगैरे करून ठेवायचा म्हणजे लोकांना जे माणगावमध्ये आणि इथं गेल्यानंतर जे ट्रॅफिक ट्रॅफिक अडकतं एक्झॅक्टली. ते पलीकडनं म्हणजे तेवढं तरी ह्या मे मध्ये अजून हे मग म्हणजे शिवेंद्र आपण राजनकडून तितका तरी पहिला रिलीफ नाही नाही हा. 100% आपण आता मागच्या गणपतीत पण बघा हा. तसं गोवा हायवे बद्दल फार बातम्या किंवा फार टीका झाली नाही म्हणजे आपण बघू चेक करू शकता. जे दरवर्षी थोडं बोललं जायचं किंवा जे लोकांचे रिव्ह्यूज म्हणा हे थोडं यायचे सोशल मीडियावर यायचं ते बऱ्यापैकी मागच्या गणपतीच्या वेळेला नक्कीच फरक पडला होता. अजून या वेळेला अजून पडत आता कौतुक झालं पाहिजे शिवेंद्र राजे. नाही. कौतुक होईल पण आता झाले कसं 14 वर्ष तो हो, प्रोजेक्ट चाललाय अगदी बरोबर. आणि कंटाळलीये हा जनता. 14 वर्ष एक त्यामुळं रस्ता बांधायला लागतो, इतकी ते वर्ष प्रॉब्लेम लागतात. तोच आहे की बरेच अडचणी आल्या. लँड ॲक्विजिशन आलं काही ठिकाणी म्हणजे थोडं राजकीय विरोध म्हणा काही ठिकाणी एजन्सीज चांगल्या लागल्या नाहीत काही ठिकाणी प्लॅनिंग चेंज झालं अलाइनमेंट चेंज झाल्या अशा अनेक ह्याच्यामुळे तो लांबत गेला. त्यामुळे ते एक जे म्हणजे जसं मुंबई पुणे एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यावर तो एक पूर्ण सगळाच ओपन झाला होता म्हणजे ते जे समाधान लोकांना मिळालं किंवा मुंबई पुणे एवढं फास्ट जायचं ते दुर्दैवानं गोवा हायवेला ते प्रोजेक्ट म्हणून पूर्ण एकदम झालं नाही त्यामुळे लोकांना ते हे वाटत नाही. आता आपण सावंतवाडीकडनं आला तर ते कधीच पूर्ण झालंय तिकडचा रोड कधीच क्लिअर झालेला आहे पण ते एकसारखा झाला नसल्यामुळे ते थोडं लोकांना असं वाटतं की अजून चाललंय काम चाललंय इथं थोडं तिथं थोडं पॅच असं पॅच पॅच पॅच. पॅच त्यामुळे ते जे ते म्हणजे समाधान मिळालं पाहिजे ते थोडं मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. बरं, मंत्री झाल्यानंतर घेतलेला असा निर्णायक निर्णय कुठला वाटतो की त्याचा मनापासून तुम्हाला आनंद झाला की अरे हा निर्णय फारच आवश्यक होता? आता हे आम्हाला म्हणजे डिपार्टमेंट म्हणून जे आम्हाला सीएम साहेबांच्या म्हणजे आल्या आल्या ज्या सूचना होत्या त्यांनी आम्हाला हे केलं की आता रस्ते जे आपण घ्यायचे किंवा हे त्यांनी आम्हाला स्पष्ट हे केलं की ते काहीतरी म्हणले तुमची थीम पाहिजे आता इथून पुढं म्हणजे नुसतंच शिवेंद्रराजेंचा मतदारसंघ आहे म्हणून रस्ते केले किंवा असं नाही. त्यांचं आम्हाला सूचना होते की तुम्ही थीम करा. तुम्ही पोर्ट्स जोडणार आहे तुम्ही ड्राय पोर्ट जोडणार आहे एअरपोर्ट जोडणार आहे 2 मेजर हायवे 2 स्टेट जोडणार आहे किंवा आपलं आता रिलिजियस टुरिझम आपण आता बोलायला लागलोय म्हणजे देवस्थानं जी मोठी आहेत ती त्याची कनेक्टिव्हिटी नीट करणं किंवा आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्या गडांवर पण जाणारी लोक बरीच आहेत. मग काही शिवभक्त म्हणून जात असतील काही ट्रेकिंगसाठी जात असतील काही टूर म्हणजे त्याची कनेक्टिव्हिटी नीट करणं अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं. तसं आम्ही तो अमृतकाल योजना जी आहे ती केली की अशा पद्धतीनं आपण आता ते तो एक मेजर आहे आणि ती 2047 पर्यंतची आपण ती योजना हे केली आहे. त्याच्यामध्ये असे आपण रोड की ज्याच्यामुळं म्हणजे आपली इकॉनॉमी जी स्टेटची आहे त्याच्यामध्ये भर पडली पाहिजे. नुसतंच पॉलिटिकल काहीतरी डिसिजन केला आणि रस्ते दिले असं नाही. सीएम साहेबांचं होतं की तसं नाही करायचं. आता आपल्याला स्टेटच्या इकॉनॉमीला ह्या आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरची भर पडली पाहिजे किंवा त्यात आपले जे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत ते त्या इकॉनॉमीमध्ये आपण म्हणजे हातभार लागला पाहिजे आपल्या याचा अशा पद्धतीने. मग तसं आम्ही त्या योजना आता तयार केल्या. आता त्याच्यातले बरेचसे प्रोजेक्ट चालू होतील म्हणजे AIB मधनं होतील. पूर्वी ADB होतं आता AIB आहे NDB बँक आहे आता हॅमचं आपण 3rd फेज करतोय
असे बरेच नवीन प्रोजेक्ट आहेत. सध्या जो तुम्ही एक प्रोजेक्ट हातात घेतलेला सातारचा त्या प्रोजेक्टने तर धमाका उडवून दिला. कसं काय सगळं उलथवून टाकलं तुम्ही? नाही, उलथवायचा असा विषय नाही. म्हणजे आम्ही असं पण भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्ही जिल्ह्यात निवडून आलो होतो. आणि थोडा आमचा प्रयत्न मी स्वतः केला होता किंवा एकत्र येऊन व्हावं. मी तुमची तिने बोलणी झालेली त्या हो, मी संदर्भात? मी एक 3-4 वेळेला सन्मान्य शंभूराजेंशी बोललो होतो. मकरंद पाटलांशी बोललो होतो. परत शंभूराजे, मी, मकरंद पाटील आम्ही पण बोललो होतो. असं आमची चर्चा किंवा एकत्र येऊन करूया, संघर्ष नको. ठीक आहे, निवडणुका आपण वेगवेगळ्या लढलो वगैरे सगळे आहे, पण एकत्र काम करू आता इथून पुढं. असं पण आपण युती म्हणून राज्यात काम करतोय, आपण मंत्री म्हणून एकत्र आहे. तर म्हणजे प्री पोल वेगळं झालं असेल किंवा भाजप वेगळी लढली, पण आता झालंय, आता एकत्र येऊन कल तसा दिलाय जिल्ह्यातल्यांनी की भाजप 1 नंबरला आहे, राष्ट्रवादी अजितदादांची 2 नंबरला आणि शिंदे साहेबांची सेना 3 नंबरला आणि मग काँग्रेसचा तर एकच जागा त्याला काँग्रेसला मिळाली. बाकी म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं कोणच निवडून नाही आलं. तुमचं एक शेतकरी संघटनेला जागा मिळाली असं आहे. त्यामुळं एकत्र यावं असं आम्ही पण त्याला साथ नाही मिळाल्या. तर शेवटी पक्ष म्हणून आम्हाला पण शेवटी जर आपल्याला साथ मिळत नसेल तर आम्ही एवढा मोठा पक्ष असून आम्ही जिल्हा परिषदच्या सत्तेतनं बाहेर राहायचं हे पार्टी म्हणून पण संयुक्तिक नव्हतं, म्हणून हे केलं. आणि खरं म्हणजे मी अगदी स्पष्ट, ज्यावेळेला आमचे सगळे गेले सभागृहामध्ये सदस्य, त्यावेळेलाच आम्ही 32 होतो. 28 जरी निवडून आले होते तरी 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये स्वतःहून गेले होते. कुणी मागं, मी किंवा गोरे साहेब वगैरे आम्ही 2 मंत्री देत आहे, आम्ही कुणाच्या मागं नव्हतो गेलो, कुणाला आम्ही काही गाड्यांमधनं नेलं नाही, काही नाही. कोणी नेलं गाड्यांमधून? नाही, तिथे आपण व्हिडिओज बघताय कोण होतं कोण नाही. आमचे सदस्य त्यांचे ते गेले, आत जाऊन बसले आणि एक तिसरा म्हणजे त्यांचे जे आमच्या विचाराचे एक जण होते त्यांनी 33वं मत आम्हाला दिलं. असं आमचं 33चा आकडा पण झाला. ते 33वं मत सुद्धा फार जपून ठेवलेलं एका बाजूला. हा, ते थोडा कसं आमचा ठेवलेलं ते? म्हणजे माझ्या विचाराचा तो हे होता, त्याला समोरचे लोक आमचा संपर्क कोणाचा होऊन देत नव्हते, पण त्यांनी दिलं, शेवटी निर्णय घेतला, त्यांनी मतदान केलं आम्हाला. पण तो संपर्क होत नव्हता म्हणून संपर्क करण्याचे किती प्रयत्न तुमच्याकडून झाले आणि किती नाही, केले प्रयत्न, पण यश आलं हे महत्वाचं आहे त्या प्रयत्नांना. नाही, पण त्या प्रयत्नांमुळे अधिवेशनामध्ये देखील जीव आला. थंड चालू असलेलं अधिवेशन अचानक केवळ आणि केवळ सातारा सेंट्रिक झालं. हा, अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्याच्यानंतर भाजप वर्सेस शिवसेना असं एक नवीन काहीतरी आम्हाला पाहायला मिळालं. तर ह्या नंतरच्या घडामोडींकडे आणि त्यानंतर उपसभापतींचे अधिकार इथपर्यंत तो ताणला गेला विषय, ह्या सगळ्याकडे आपण कसं पाहता? नाही, तर मी परिषदेतलं किंवा उपसभापती सभापतींच्या ह्याच्यावर मी नाही बोलू शकणार. पण खरं म्हणजे पोलिसांची जी कार्यवाही आहे त्याच्याशी भाजप म्हणून आमचा काही संबंध नाही. कारण तक्रार दिली कुणी, राष्ट्रवादीच्या सदस्याच्या मुलानं तक्रार दिली की या 2 सदस्यांनी माझ्या वडिलांना किडनॅप करून नेलं आणि त्याच्यावर पोलिसांनी जी आहे ती कार्यवाही केली त्या FIR वर. पण तेव्हा अशा आम्ही पद्धतीने त्याच्यात किडनॅप केलं जातं कसं, म्हणजे आता कुठे? त्यांचा तो आता पार्टी म्हणून त्यांचा विषय होता. आम्ही त्यात कुठेही सहभागी नव्हतो किंवा आम्ही कुठेही त्याच्यामध्ये काही केलं असं नव्हतं आणि आमच्या पक्षाचा पण तो विषय नव्हता. त्यामुळे आता उगाचच भाजपला हे सगळं भाजपनंच केलं आणि केलं, थोडं ओढण्याचा प्रयत्न झाला. पण शेवटी म्हणजे आमच्या पक्षाला साथ मिळाली, आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे झाले आणि आम्ही एकत्रच आहे. म्हणजे आम्ही जिल्ह्यात सुद्धा आज सुद्धा आम्ही सगळे पालकमंत्री असतील, आम्ही सगळे एकत्रच काम करतोय. अधिवेशनात पण आम्ही आता एकत्रच काम केलं अशी सगळ्यांनी. काही गळाभेट वगैरे दिसली नाही तुमची? नाही आम्हाला नाही वाटलं. नाही झाले. आमचे शंभूराजांचा आमच्या सगळ्यांवर फार हे आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आहे पण ते किती जिल्ह्यामध्ये. दुखावले गेले. हा, त्यांचा हात दुखावला गेला, ते आम्ही हा, पाहिलं ते सगळं, झटापटीमध्ये काय प्लास्टर आणि हे सगळं, म्हणजे इथपर्यंत झटापटीची निवडणूक नाही महाराष्ट्रानं पाहिली.
थोडक्यात काय 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 तर होत राहतं थोडं थोडं. नाही पण आता तुम्ही इतके सुंदर सुंदर प्लॅन सांगितले टुरिझमचे, तर माझा तोच विचार होता की टुरिझम मिनिस्टर ह्याला किती सपोर्ट करतील असा तुम्हाला नाही विश्वास नाही, आहे? 100% कारण शंभूराजांकडेच ते खातं आहे. त्यामुळं त्यांचं या प्रोजेक्ट्सला फार म्हणजे ते डीपीडीसीतनं पण ते मदत करतात, ते बाकीच्या ह्याच्यातनं पण करतात. आता तारा राणींची समाधी साताऱ्यात माहुलीला आहे त्याला ती समाधी आणि त्या समाधीचा घाट सगळा हे करण्यासाठी 132 कोटीचं पूर्ण म्हणजे सातारचे शाहू महाराज, कोल्हापूरचे नंतरचे, पण ज्यांनी सातारा बसवला संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, त्यांची समाधी आणि तारा राणींची समाधी, तो परिसर आता डेव्हलप करायच्यासाठी आपल्याला 130 कोटी रुपये 132 कोटी रुपये स्टेट गव्हर्नमेंटनं प्लॅन मंजूर केलाय. तेव्हा ते एक फार चांगलं. आणि तिथं मंदिरं पण फार जुनी हे आहेत, म्हणजे औंध संस्थान जे होतं त्या संस्थांच्या देखरेखीखालची शंकराची फार जुनी घाटावरची मंदिर आहे. आणि माऊली जे आमचं संगम माऊली आहे त्याला दक्षिण काशीचा सुद्धा उल्लेख केला जातो, कारण तिथं संगम आहे नद्यांचा. त्यामुळं तसं ते धार्मिकदृष्ट्या पण ते स्थान फार तसं पवित्र आहे. त्यामुळं त्याचं पण हे आहे, त्याचं एक फार मोठं हे चाललंय आता काम. मला एक प्रश्न कायम पडतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. अनेक ठिकाणी ते मुद्रित आहे. अनेक मॉन्युमेंट्स आपण पाहतो. संभाजी महाराजांचं देखील पाहतो. पण नंतरच्या ज्या पिढ्या होत्या त्यांनी देखील त्यांच्या परीनं खूप कष्ट घेतले, पण त्यांचं नाव तितकंसं इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणावर नाही कोरता आलं. PWD मिनिस्टर म्हणून आणि वंशज म्हणून तुम्हाला असं वाटतं का की हा वारसा तुम्ही किमान उजागर करण्याचा प्रयत्न कराल तुमच्या कारकिर्दीमध्ये? माझा एक आपण जे म्हटलं त्याला 100% म्हणजे आपल्याला माझा सपोर्ट आहे, किंवा पुढचं एक तर छत्रपती शाहू महाराज ज्यांनी सातारा बसवलं, शाहू नगरी ज्याला म्हणतो आपण. शाहू महाराजांचा इतिहास फार कोणाला माहित नाहीये किंवा कळाला नाही. खऱ्या अर्थानं आपण जर इतिहास बघितलं की मराठे किंवा मराठ्यांचं जे राज्य म्हणजे आटकेपार जे म्हणतो आपण, हे शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये मराठे म्हणजे दिल्लीवर सुद्धा त्यावेळेला कब्जा मराठ्यांचा होता. म्हणजे शाहू महाराजांच्या काळात एवढं शाहू महाराज म्हणजे अटक ते कटक, म्हणजे अटक म्हणजे अफगाणिस्तानमध्ये आणि कटक म्हणजे बंगालपर्यंत, एवढी शाहू महाराजांच्या काळातली ती मराठ्यांचं साम्राज्य, वाढवलेलं, ते विस्तार स्वराज्य झालेला. जे आहे ते वाढलं होतं. मग त्यात पण त्यांचा इतिहास कधीच फार लिहिला आहे. आता त्याच्यावर मी स्वतः थोडं लक्ष घालून आणि सगळ्यांनी की त्याच्यावर एक पुस्तक म्हणजे शाहू महाराजांच्या ह्याच्यावर हे करावं, आणि ज्याला आपण कॉफी टेबल बुक टाईप म्हणू, त्याची एक आमची तयारी चालू आहे, किंवा हा इतिहास कळायला पाहिजे शाहू महाराजांचा. दुसरं म्हणजे सातारचे प्रतापसिंह महाराज जे नंतर ब्रिटिशरांच्या विरोधात लढले, आणि म्हणजे ते जरी त्यांचं बंड यशस्वी झालं नाही, त्यांना फाशी दिली, त्यांचे वकील जे रंगो बापूजी गुप्तेंचा इतिहास आपण ओळख, ते रंगो बापूजी गुप्ते इंग्लंडपर्यंत आपल्या राजासाठी गेले लढायला, म्हणजे सनदशीर मार्गाने. हो, त्या काळामध्ये सनदशीर मार्गाने. हा इतिहास पण सगळ्यांना माहित नाही, तर ते सुद्धा आला पाहिजे. हा आमचा एक सातारकर म्हणून प्रयत्न आहे. त्याच्यात आम्ही सुरुवात केली आहे, म्हणजे शाहू महाराजांचा इतिहास करण्याची आम्ही आता सुरुवात केली आहे. एक शाहू महाराजांचं स्मारक सुद्धा साताऱ्यात व्हावं, म्हणजे ज्यांनी शाहू नगरी बसवली त्यांचं एक स्मारक किंवा त्यांचा एक पुतळा तिथं व्हावा म्हणून आमचा सातारकरांचा प्रयत्न आहे. त्याचं पण आम्ही आता नियोजन करतोय. असंही आहे. त्यामुळे हा इतिहास बाहेर आला पाहिजे, कळायला पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. पण मधल्या काळामध्ये हा अनसेड होता आणि बरीच दशक हा अनसेड होता किंवा अनरिटन होता. नाही, खरं आहे. म्हणजे आश्चर्य आहे की सातारकर म्हणून सुद्धा शाहू महाराजांचा इतिहास फार कुणाला एवढा हे नव्हता की म्हणजे आजही आपण म्हणतो सातारची गादी, पण सातारची गादी ज्यांनी पुढे चालवली आणि शौर्याची गाथा लिहिली त्यांचं पुढे काय म्हणजे, किंवा त्यांच्या शौर्याचा सन्मान हा जितका म्हणावा तितकासा नाही झाला. खरं आहे. त्याचं आता मग हा जे कॉफी टेबल बुक करायचं चाललंय त्याच्यातनं हे अजून बाहेर यावं, त्याच्यावर अजून म्हणजे लिखाण वगैरे व्हावं, हा प्रयत्न आहे. कारण शेवटी इतिहास हा लिहिला गेला, म्हणजे जोपर्यंत ह्याच्यावर येत नाही
तोपर्यंत तो पुढं टिकणार नाही. तर आमचा तोच प्रयत्न आहे की हे लवकर पुस्तक बाहेर आलं पाहिजे असं. बरं, सातारच्या गादीचे आणि कोल्हापूरच्या गादीचे संबंध कसे आहेत? नाही, चांगले आमचे संबंध. असं काय आमचं म्हणजे आजच्या भेटता ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा संभाजीराजांना? हो, संभाजीराजे, मालोजीराजे आमचे आदनमधनं लग्न समारंभात इतर काही कार्यक्रमांमध्ये भेटीगाठी होत असतात. आणि अतिशय दोन्ही घरांचे संबंध अतिशय काय म्हणायचं, स्नेहाचे म्हणा किंवा चांगले सगळ्यांचे संबंध आहेत. असं काही त्याच्यामध्ये संबंधांमध्ये अजिबात काही हे नाही. सगळ्यात जास्त मीडियाचं लक्ष हे तुमच्या आणि उदयनराजे यांच्या संबंधांकडे अधिक असतं. मधल्या काही काळामध्ये आम्ही काही तुमची गळाभेट किंवा असं काही पाहिलेलं नाहीये. का बरं असं फोटो सेशन किंवा फोटो ऑपॉर्च्युनिटी किंवा असं का नाही तुम्ही असं मीडियाला दिलं? नाही, असं काही नाही. आता आम्ही दोघं एका पक्षात आहेत, ते खासदार आहेत, मी आमदार आहे. आम्ही नगरपालिका एकत्र लढवली. आम्ही नगरपालिका भाजपच्या माध्यमातून आता काम करतोय. आणि आमचं हे काय म्हणायचं, आमच्या गाठीभेटी चालू असतात, म्हणजे आम्ही भेटत असतो. आता ते मला वाटतं आमच्या भेटी ज्यावेळेला होतात त्यावेळेला मीडियावाले तिथं नसतात, त्यामुळे एखाद्या वेळेस ते फोटो ऑप गुप्त भेटी होतात का नाही, गुप्त तुमच्या? नाही. आम्ही साताऱ्यात उघडच भेटतो, गुप्त भेटीची गरज नाही. ते फोटो ऑप जो असतो तो मला वाटतं मीडियावाल्यांकडनं चुकतोय असं म्हणावं लागतं. पूर्वी जेवढं मीडियावाले आमच्या दोघांच्या भेटीवर लक्ष ठेवायचे, हं. तेवढं उलट आता मीडियावाल्यांचं आमच्या भेटीवर लक्ष नाही असं मला वाटतंय. असा आक्षेप आहे तुमचा. आक्षेप आहे. पण आमचा आक्षेप हाही आहे की उदयनराजे जरा थंड झाले असं नाही वाटतं नाही, का तुम्हाला? असं त्यांचं जाणवतं? काम चालू आहे आता, लोकसभा वगैरे याच्यात त्यांचं चालू असते. साताऱ्यात म्हणजे नगरपालिका असेल याच्यामध्ये त्यांचं चालू असतंय काम. काम चालू आहे. पण त्या आम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचा असा कॉलर उडवताना एखादा व्हिडिओ हा, म्हणजे दिसला. तुम्ही आता संधी देत नाही त्यांना कॉलर उडवायची, शिवेंद्रराजे, असं असं आहे आता का? ते थोडं आता म्हणजे काय म्हणायचं, पूर्वीचा संघर्ष पूर्णपणे संपल्यामुळं एखाद्या वेळेस हे असायला तर एकत्र असल्यामुळं ते आता हे नाही. पण पण असं काही हे नाही की आम्ही दोघांनी दंगाच केला पाहिजे मगच दखल घेतली पाहिजे. शांततेत चाललंय, चांगलं आहे. पण आता जेव्हा तुम्ही पीडब्ल्यूडी मिनिस्टर झालात किंवा मंत्रिपदाची शपथ घेतलीत, तेव्हा उदयनराजेंचा फोन आलेला की हो, भेटले, नाही. कशा पद्धतीने त्यांनी हे रिसीव्ह केलं? नाही, ते होते इवन म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला हे चालू होतं मंत्री, ते येऊन ह्यांना सीएम साहेबांना येऊन भेटून पण गेले होते किंवा आम्हाला सातारला संधी द्या वगैरे. खासदार आहेत शेवटी पक्षाचे, म्हणजे त्यामुळे त्यांनी ते पण त्यांनी हे केलं होतं की मिळाली पाहिजे. आणि जे 5 टर्मचा आमदार आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे ते पॉझिटिव्ह होते म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आज सुद्धा आम्ही पार्टी म्हणून जिल्ह्यामध्ये, म्हणजे मी असेल, आमचे सगळे आमदार आहेत, जयकुमार गोरे आहेत माझे सहकारी मंत्री, किंवा उदयनराजे आहेत खासदार, आम्ही सगळे पार्टी आणि जिल्ह्याच्या ह्याच्या दृष्टीनं पॉझिटिव्हली एकत्र राहून जसं काम करता येईल असा आमचा प्रयत्न नेहमी असतो. तुम्ही एक उत्तम धावपट्टू देखील आहात. तर क्रीडा क्षेत्राकडे तरुणाई वळली पाहिजे म्हणून सुद्धा काही प्रयत्न करणार आहात का? कारण स्पोर्ट्समन इज ऑलवेज अ स्पोर्ट्समन. नाही, पण आपण आजच्या ह्याच्यात बघितलं तर जेवढा अवेअरनेस या यंग जनरेशनला हेल्थचा आणि स्पोर्ट्सचा आणि सगळ्याच आहे, म्हणजे वेगवेगळ्या जे आता ऑप्शन यायला लागलेत इवन हे क्रीडा क्षेत्रामध्ये. मला वाटते 10-15 वर्षापूर्वी एवढा अवेअरनेस कुणालाच नव्हता. म्हणजे मी ज्या वेळेला कॉलेजला होतो त्यावेळेला पण एवढा अवेअरनेस त्या जनरेशनमध्ये, म्हणजे माझ्या बरोबरच्या असणं त्यावेळेला ठराविकच होतं. पण आता एवढे ऑप्शन आलेत, एवढ्या गोष्टी आहेत, आणि एवढा अवेअरनेस या आत्ताच्या यंग जनरेशनमध्ये किंवा इवन स्कूल गोईंग कॉलेजला असलेल्या 11-12 मधल्या मुलांमध्ये दिसतो, इवन मुलींमध्ये दिसतो की हेल्थ कशी नीट ठेवावी, हेल्थचं आहे. मला वाटते आज वळाली पाहिजे म्हणणं पण जरा चुकीचं आहे. माझं म्हणणं आहे हेल्थच्या बाबतीमध्ये नक्कीच आजची तरुण पिढी ही भरपूर अवेअर आहे, आणि आपल्यापेक्षा म्हणजे मागच्या जनरेशनपेक्षा तर 100% अवेअरनेस त्यांच्यामध्ये हेल्दी कसं राहायचं ह्याच्याबद्दल आहे. आणि नक्कीच म्हणजे आता मला पण व्यायामाचा आवड होता. आपण आता वेळ म्हटलं मिळतो का? सवड जरा मिळते? वेळ कमी मिळतो आता, ही वस्तुस्थिती आहे. पण तरी ज्यावेळेला शक्य होईल त्यावेळेला प्रयत्न मी करत असतो किंवा कुठंतरी वॉक तरी करावं. पण धावपळच मला आता तुमची इतकी होते. तेवढं प्रवासामुळे सगळ्या गोष्टी जमत नाहीत.
मला सायकलिंग आवडतं. मी मॅरेथॉन तर मुंबई मॅरेथॉन मी हाफ मॅरेथॉन 2दा पूर्ण केली आहे, म्हणजे वा 21 किलोमीटरचे. मी आमची सातारा हिल मॅरेथॉन 3 वेळा पूर्ण केली आहे, 21 किलोमीटरची. वा गोवा मॅरेथॉन 2दा केली आहे. हे पुणा मॅरेथॉनला एकदा गेलो, ती पण केली. असे 5-6 इव्हेंट केलेत. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक मी पूर्ण केलाय. क्या बात है, वा म्हणजे वा. मी आणि माझे दुसरे चुलत भाऊ आहेत, आम्ही दोघं सगळे गेलो होतो. तर एव्हरेस्ट बेस कॅम्पचा मी ट्रेक पूर्ण केलाय. तिथं म्हणजे 19,000 फीट ला बेस कॅम्प आहे, ते पण करून आलो. तिथं पण शिवाजी महाराजांचा पुतळा एक यांनी बसवलाय, तिथं जाऊन दर्शन घेऊन आलोय. त्यामुळे असं म्हणजे स्पोर्टची आवड आहेच पहिल्यापासून. नाही नक्कीच. पण मला एक सांगा, तुमच्यासारखा धावपट्टू आता बुद्धिबळाच्या पटलावर देखील आलेला आहे, तर त्या धावपट्टूला बुद्धिबळाच्या पटलावर अ, चालताना किंवा धावताना कसं वाटतंय? नाही, काम करताना आपलं हे एकतर आम्हाला म्हणजे आमचं काय म्हणायचं, सर्व सपोर्ट जो आहे हा देवेंद्रजींचा आहे सगळ्याच बाबतीमध्ये. आणि कामाच्या बाबतीमध्ये त्यांचं आम्हाला जर कुठं चुकत असलं तर त्यांच्या वेळोवेळी आम्हाला सूचना पण येतात किंवा इथं चुकतंय. त्यामुळं आम्हाला काम आमच्या नेताच एवढा म्हणजे काय म्हणायचं, हे परफेक्ट आणि बुद्धिबळ पट्टू आहे हा, तेव्हा आम्हाला की तो पटलावरची सगळी हा गाडी कशी फिरवायची ते तुम्हाला सांगत असतात. त्यामुळं तसं आम्हाला तिथूनच आम्हाला एवढं सपोर्ट आहे. पुढचं आम्हाला आहे की तिथं कुठं चुकीचं करणं पण आम्ही विचार करू शकत नाही. म्हणजे कुठली गोष्ट एखादी तरी देवेंद्रजींमुळे नक्कीच आपली जबाबदारी काय आणि आपण कसंही करायचं, पुढं जायचं, हे आम्हाला चांगलं माहित आहे की आपल्यामुळं, एकतर आपल्यामुळं आपल्या नेत्याला कुठंही गालबोट लागलं नाही पाहिजे, पक्षाला लागलं नाही पाहिजे. आणि कामानं काय होईल म्हणजे प्रशंसा व्हावी पक्षाची, नेत्याची, हा प्रयत्न आहे. अ, ह्या सगळ्यामध्ये तुमचे आणि देवेंद्रजींचे संबंध कसे असतात, किंवा त्यांचा कुठला गुण आवडतो सगळ्यात, अहो, आणि कुठल्या गोष्टी बद्दल तक्रार आहे ती पण सांगा. नाही, तक्रार अशी नाही कुठल्या ह्याच्याबद्दल. फक्त मी खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं पहिल्यांदा आमदार झालो. दुसरी तिसरी टर्म पण मी त्यावेळेला साहेब माझ्या आधी एक टर्म आमदार होते. आणि मी निवडून आल्यावर मी नेहमी आम्ही पॅसेजमध्ये वगैरे इकडे येता जाता आपलं हाय हॅलो कसं आहे एवढं आमचं चालायचं. पण एक आपण म्हणजे नेतृत्वाबद्दल एक ते अट्रॅक्शन म्हणतो ना आपण, ते मला नक्की देवेंद्रजींबद्दल पहिल्यापासून त्यांची भाषणं, म्हणजे जे ते ह्याच्या बजेटवरची प्रामुख्याने ते जे भाषणं करायचे, ती मी अनेक वेळेला ऐकलेली आहेत. आणि नंतर मग मुख्यमंत्री झाल्यानंतर पण त्यांचं कामाची पद्धत, एवढ्या तरुण वयात मुख्यमंत्री पद एवढं घेऊन पण त्यांनी जे प्रभावीपणे स्वतःचं आणि पक्षाचं त्यांनी, ते एक अट्रॅक्शन नक्की मला त्यांच्या नेतृत्वाबद्दल होतं. आणि एक एक कार्यकर्त्याला किंवा एक त्यांचा जो विश्वास देण्याचा एक जी काय क्वालिटी त्यांच्याकडे आहे किंवा ज्या पद्धतीनं ते हे करतात, ते. आणि आजच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी जे बघतोय, म्हणजे आता मी आमदार होतो किंवा आज सुद्धा, आज सगळे विधानसभेतले जे सगळे आहेत, म्हणजे भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा विरोधी पक्षातले सुद्धा आमदार असतील, थोडं हे पुढे जाऊन माझं बोलणं होईल, पण मी एवढं की ह्या सगळ्यांचा विश्वास त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वावर जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त विश्वास देवेंद्रजींवर आहे, एवढं तर नक्की, एवढं मी नक्की सांगू शकतो. क्या बात आहे, वा. म्हणजे तसं फार धीरानं हे स्टेटमेंट नाही, केलेलं खरं आहे आहे. तुम्ही. म्हणजे तिथं लोक म्हणजे देवेंद्रजींनी जर सांगितलं ना एखादं काम, एखादा विषय किंवा हे होणार, हे मी करणार, ते विषय सगळ्यांना तो पडतो. त्या ह्यानं मी म्हणतो की एवढा विश्वास सगळ्यांचा आहे की सेनेचे आमदार कुणाला जरी देवेंद्रजींनी सांगितलं बा हे तुमचं काम, हा विषय मी होणार, काळजी करू नका. आता काल सुद्धा अजितदादांच्या त्या ऍक्सिडेंटवरची देवेंद्रजींनी जे स्टेटमेंट दिली, म्हणजे ते सगळ्या विषयावर
पूर्ण समाधान सगळ्यांचं झालं की ह्यात काही चुकीचं जर झालं असेल तर ते बाहेर येणार. ज्यावेळेला देवेंद्रजी एवढ्या हे म्हणतात आश्वासन आश्वास म्हणजे आश्वासकच्या पुढचा पण जो काही शब्द असेल तो आपण त्याला हे करू शकतो. पण त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले की आम्ही काही झालं असलं तरी आम्ही ते बाहेर आकाश काढू. पाताळ एक करू. अगदी थेपणाने म्हणले ते काय जमिनीत गेला असला तरी त्याचा आम्ही हे खोदून शोध काढू. करू. पण Yes. दादांच्या बाबतीत कुणी काही केलं असलं तर आम्ही शांत बसणार नाही. खरंय खरंय. ह्या पद्धतीने मी म्हणते की विश्वास त्यामुळे लोकांचा आमदार अधिक आहे. खासदार सगळ्यांचा त्यांच्यावर आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये मराठा आरक्षण या मुद्द्याकडे आपण कसं पाहता? मराठा समाजाला म्हणजे जे गरजू आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहेच ही वस्तुस्थिती आहे. आणि जे गरजू म्हणजे ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती ही आहे किंवा सामाजिक दृष्ट्या पण आता गावामध्ये आम्ही बघतो मराठा समाज काय फार असा सामाजिक दृष्ट्या पण काय फार स्ट्रॉंग राहिलेला नाही, फायनान्शियली पण नाही. कारण पूर्वी शेती होती, जमिनी जास्त होत्या, मग त्या वाटण्या होत गेल्या, मुलं घरात वाढायला लागली आणि आता शेतीतनं पण जेवढं उत्पन्न मिळावं तसं मिळत नाही. अवकाळी पाऊस आणि अवकाळी गोष्टी पाऊस असतात. आहे आणि यावेळेस आता निसर्ग आंबा पूर्ण गेला. हो निसर्गाचा सगळा लहरीपणा सुरू आहे आपण बघतोय. ते काय आपल्या कुणाच्या हातात नाही. त्यामुळे याच्यामुळं नक्कीच समाज जरी मोठा असला महाराष्ट्रात तरी तो आता आर्थिकदृष्ट्या बराच संपत गेलेला आहे. सामाजिकदृष्ट्या पण थोडं मागं पडल्यासारखं झालं. त्यामुळं गरजू जे मराठा समाजातली आहेत त्यांना नक्कीच आरक्षण मिळालं पाहिजे. मग कुणाचं काढून द्या असं अजिबात हे नाही की दुसऱ्यांचं कमी करा. मराठ्यांची जी मागणी आहे की स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे किंवा EWS मध्ये अधिकाधिक लाभ त्यांनी घेतला पाहिजे, जो आता सध्या त्यांना मिळत नाहीये, ह्याची खंत वाटते का तुम्हाला? नाही, थोडं मला वाटतं EWS बद्दल ज्या पद्धतीनं थोडं समाजामध्ये जागृती झाली पाहिजे ती झालेली नाही असं मला वाटतंय. EWSचं जे आरक्षण आपल्याला मिळालंय त्याच्यावर थोडं नक्कीच समाजामध्ये जागृती झाली पाहिजे. त्याचे फायदे काय आहेत ते आपल्याला किती प्रमाणामध्ये त्याचा फायदा आपल्याला मराठा समाजाला होणार. अधिक टक्क्याचं आहे अधिक ते. टक्क्याचं तिथं आपला समाजाचा जो चंक आहे किंवा समाजाचं जे आपला हे मोठा आहे तिथं EWS ते झालेलं नाही. पण आता एक तर आहे की आता दोनदा हे म्हणजे इतके वर्षाची मराठा समाजाची मागणी आरक्षणाची होती, अनेक वर्षापासूनची होती. ठीक आहे, त्याला असे मोर्चे आता जसे निघाले तसे निघाले नसतील वगैरे. आता ते कोपर्डीच्या त्या घटनेनंतर थोडं त्याला चालना म्हणजे जास्त लोकांमध्ये झाली आणि लाखोचे मोर्चे वगैरे सगळे निघाले, समाज जागा झाला, तरुण पिढी त्याच्यामध्ये उतरली, त्यामुळे एक वेगळी दिशा त्याला एक थोडं ही मिळाली. थोडं समाज जरा ॲग्रेसिव्ह झाल्यासारखं पण हे झालं. पण मराठा समाजाने आपण पण सगळे जे समाजातले घटक आहेत त्यांनी एक मान्य केलं पाहिजे की आपल्या समाजाला न्याय देणारं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांचंच होतं. त्यांनी दोनदा आपल्याला आरक्षण दिलं, एकदा नाही दोनदा आरक्षण दिलं. मागच्या वेळेला पण मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलं, ते कोर्टात त्यावेळेला पण टिकलं होतं. 16% आता पण आरक्षण त्यांनी दिलं. म्हणजे हे हैदराबाद गॅझेटचा जो मधला निर्णय झाला तो पण त्यांनी मराठा समाजासाठी लागू करून दिला. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून समाज म्हणून ज्यांनी केला तर त्यांच्या ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यावर टीका होती, राजकीय लोक त्यांच्यावर बोलतात, लोकांमध्ये गैरसमज किंवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण वस्तुस्थिती ती नाही. आज त्यांनी दिलं ही मान्य करावं लागेल. आपण समाज म्हणून पण मान्य केलं पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे 16% आरक्षण दिलं होतं मराठ्यांना ते आपण टिकवायला हवं होतं का असं तुम्हाला वाटतं का? आणि ते जर टिकलं असतं तर आज मराठ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर भलं झालं असतं असं तुम्हाला खरंच आहे वाटतं ना. का? म्हणजे आता जर ते मुख्यमंत्री ज्यावेळेला होते त्यावेळेला हायकोर्टमध्ये चॅलेंज झालं, तिथं टिकलं. परत सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज झालं, ते CM असताना तिथं पण टिकलं. ते CM पदावरनं पाय उतार झाल्यानंतर आणि काय मला वाटतं आघाडीचं सरकार होतं त्या काळात हे आरक्षण रद्द झालं. म्हणजे थोडक्यात
टिकवणं गरजेचं होतं, ते टिकवलं गेलं नाही हे तर तिकडे मराठा समाज मागे पडला, ते जर टिकलं असतं तर कदाचित मराठा समाजाला सर्वाधिक लाभ झाला असता, जो हो देवेंद्र असू फडणवीसांनी 16% आरक्षण देऊन 100% केला झाला, होता. 100% ते खरं आहे. पण त्याला तेवढं महत्व त्या काळात किंवा ह्या विषयाला तेवढं जेवढा सपोर्ट गव्हर्नमेंटचा पाहिजे त्याला दिला गेला नाही असं आघाडीच्या काळातलं दिसतं. म्हणजे कारण जर पूर्वीच्या ह्याच्यामध्ये जर ते टिकत होतं, मग तुमचं सरकार आल्यानंतर आघाडीचं ते रद्द होण्याचं कारणच काय नव्हतं. त्यामुळे नक्कीच तिकडे लक्ष दिलं गेलं नाही किंवा तेवढं त्याला जी ग्रॅव्हिटी किंवा जेवढा सपोर्ट पाहिजे होता स्टेट गव्हर्नमेंटचा तेवढा नक्कीच दिला गेला नाही त्या काळात. मराठा तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही? तरुणांना मी एवढाच संदेश देईन की नुसतंच म्हणजे शिवाजी महाराज आणि शिवजयंती पुरतं मर्यादित राहू नका. शेवटी आपल्या म्हणजे जबाबदाऱ्या सगळ्यांच्याच आहेत. माझ्या, तुमच्या, तरुणांच्या. आता तरुण पिढी तर पुढची महाराष्ट्राची ते म्हणजे जे आपण इतिहास जो छत्रपतींचा वाचतो, बोलतो आणि तर तो कुठेतरी आपल्या राज्यात, आपल्या ह्याच्यामध्ये भले मी म्हणतो सगळ्या गोष्टी नाही त्यांच्या तिथं करणं शक्य नाही. प्रत्येक जे शिवाजी महाराजांनी त्या काळात केलं ते नाही, म्हणजे ते दैवी अवतारच होते. पण मला वाटतं की काही गोष्टी तरी आपण आज आपल्या ह्याच्यामध्ये अंमलात आणू शकतो. नुसतंच शिवाजी महाराजांची आठवण, इलेक्शन, शिवजयंती, आंदोलन एवढ्यापुरती असू नये. सगळ्या ह्याच्यामध्ये त्या पद्धतीने करावं. प्रामुख्यानं महिलांच्या बाबतीत सुद्धा खरं म्हणजे जे शिवाजी महाराजांचे होतं, आज खरंय. महिलांच्या बाबतीमध्ये जे आपण थोडं अजून इकडं तिकडं बघतो की कशा पद्धतीनं महिलांना वागवलं जातं किंवा जी काही घटना त्यांच्यावर घडतात, ह्यात सुद्धा आपण म्हणजे मराठी तरुण, नुसतं मराठा नाही, म्हणजे मराठी तरुण म्हणून आपण थोडं जागरूक राहिलं पाहिजे आणि तिथं जे आहे ते आपण अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, कारण महाराजांनी कायम महिलांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्या स्वाभिमानासाठी ते कायम तत्पर होते. आपल्याला सगळ्यांनाच त्याचे अनेक इतिहासात दाखले देखील मिळतात. त्यामुळे कुठेतरी केवळ त्यांचं नाव घेताना त्यांनी दिलेला जो विचार आहे तो आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. आणि खास करून महिलांच्या प्रती तितकं संवेदनशील राहणं किंवा त्यांच्या सन्मानासाठी जितकं आपल्याने होऊ शकेल तितकं तरी आपण केलं तरी मला असं वाटतं की महाराजांनी दिलेली शिकवण आपण आत्मसात केली असं तीच खरी हे राहील ट्रिब्यूट राहील. ट्रिब्यूट राहील. नक्कीच आज तुम्ही एन्काउंटर मध्ये आलात. राजा, आज तुमचा एन्काउंटर झालेला आहे, कसं वाटतंय? छान, आपण संधी दिली तर येण्याची, त्याबद्दल आपले जय महाराष्ट्र चॅनलचे आभार मानतो. आज तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. धन्यवाद. एन्काउंटर मध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.